नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। पहा मित्रांनो, आपण 12वीच्या व्हिडिओना सुरुवात केलेली आहे। हा व्हिडिओ क्रमांक 2 आहे। मागच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासलेला आहे 10वी 12वीची पुस्तके कशी डाउनलोड करायची आणि त्याची PDF ची लिंक कुठे दिलेली आहे याचा आपण मागच्या व्हिडिओमध्ये सविस्तर अभ्यास केलेला आहे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मराठी योग भारती इयत्ता 12वी याचा सिलेबस कोणता आहे हा आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत। मित्रांनो, तर चला कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला आपण सबस्क्राइब करा, आजच्या व्हिडिओला आपण लाईक करा, चॅनल सबस्क्राइब करा आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा। तर चला आपण व्हिडिओला सुरू करूयात। तर पहा, मराठी योग भारती इयत्ता 12वी आपण संपूर्ण कोणते कविता आहेत, कोणते पाठ आहेत संपूर्ण आपण सविस्तर पाहणार आहोत। मित्रांनो, PDF ची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, आपण तिथे जाऊन डाउनलोड करू शकता। तर पहा, पहिला जो धडा आहे वेगवशता, प्राचार्य शिवाजीराव भोसले यांची ही धडा आहे यांचा हे। त्यानंतर रोज मातीत कविता आहे कल्पना दुधाळ यांची। आयुष्य आनंदाचा उत्सव शिवराज गोरले यांचे हे धडा आहे। रे थांब जरा आषाढ घना कविता बाभ बोरकर यांची आहे। वीरांना सलामी अनुराधा प्रभुदेसाई यांची ही कविता आहे। रंग माझा वेगळा कविता सुरेश भट यांची आहे। आत्मविश्वासासारखे शक्ती नाही नमुना गद्य आकलन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती आधारित। त्यानंतर 7वा आहे विंचू चावला भारुड आहे संत एकनाथांचा। रेशीमबंद डॉक्टर UM पठाण यांचा आहे। समुद्र कोंडून पडलाय ही कविता आहे वसंत आबाजी डहाके यांची। दंतकथा वसंत सबनीस यांची ही आहे। आरशातील श्री कविता आहे हिरा बनसोडे यांची। रंगरेषा व्यंगरेषा मंगेश तेंडुलकर यांची ही कविता आहे। जयपूर पुढचे जनक नमुना गद्य आकलन डॉक्टर बाळ फोंडके यांची ही आहे। मित्रांनो, आतापर्यंत आपण 12-13 संपूर्ण कविता असतील, पाठ असतील आपण पाहिलेलं आहे सविस्तर आणि याची आन्सर म्हणजेच उत्तर देखील आपल्याला देण्याचा प्रयत्न करणार आहे। भाग 3 मध्ये आहे अनुक्रमांक आहे, साहित्य प्रकार आहे, कथा साहित्य प्रकाराचा परिचय दिलेला आहे। त्यामध्ये शोध आणि गड आहे। शोधमध्ये वपू काळे यांची ही साहित्य प्रकार आहे। गडीमध्ये डॉक्टर प्रतिमा इंगोले यांचं आहे। भाग 4 आहे उपयोजित मराठी, त्यामध्ये मुलाखत आहे, माहितीपत्रक आहे, अहवाल आहे आणि वृत्तलेख म्हणजे पिक्चर रायटिंग आहे। संपूर्ण उत्तरे आपण याच्यावरती आधारित पाहणार आहोत। भाग क्रमांक 5 आहे व्याकरणवरती आधारित आहे। व्याकरण आहे वाक्यप्रचार व वाक्य रूपांतर म्हणजे समास प्रयोग अलंकार आणि त्याच्या पुढचं आहे लेखन म्हणजे निबंध लेखन। भाग 6 आहे परिशिष्ट आणि खूप सोपं आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण जर व्हिडिओ आवडलास तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि याचे संपूर्ण स्वाध्याय आपल्याला एक व्हिडिओमध्ये मिळून जाईल। तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम।